जोडलं पाहिजे। बापानं पोरगा सीमेवरती काढून दिला पोरांनो। 2011 साली पोरगा लढायला गेला आणि 2014 साली संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातल्या फुलंब्री तालुक्यात एक गिरी महाराज आहेत, त्यांची एक यशोदा नावाची मुलगी थाटामध्ये त्या केशवला देण्यात आली। दोघांचं लग्न झालं। पुन्हा त्याच्यानंतर 4 वर्ष सीमेवरती तो लढला आणि 4 वर्षानं यशोदा 9 महिन्याची बाळंतीण होती। तिला आता बाळ होणार होतं। 9वा महिना लागला होता। तारीख होती 11/11/2018। धनत्रयोदशीचा दिवस होता आणि त्या दिवशी माहेरावरनं बाप तिला न्यायला आला होता। संध्याकाळी 7 वाजता ती यशोदा नवऱ्याला फोनवर बोलली होती, मालक माझी आता बाळंतनाची माझी आता डिलिव्हरीची वेळ जवळ आली, मी आता सुरक्षित हॉस्पिटलच्या जवळ गेलं पाहिजे, तुमच्या बहिणीला बोलून घ्या, 8-10 दिवस 1 महिनाभर तुमच्या बापाच्या भाकरी करायला लाव्या। सगळं नियोजन झालं होतं। सकाळच्या एसटीनं यशोदा माहेरी जाणार होती आणि त्या रात्री मायबाप एक मोठा दहशतवाद्याचा हल्ला आपल्या सीमेवरती झाला। हातामध्ये बंदूक घेऊन पोरं लढत होती। सीमेवरती काहीतरी खतरा आहे म्हणून तो केशव गोसावी सुद्धा हातामध्ये 2 बंदुक्या घेऊन लढत होता। 24 मराठा बटालियन मध्ये महाराष्ट्रातून, खानदेशातून, विदर्भातून, महाराष्ट्राच्या अनंत कोपऱ्यातून, पंजाबमधून, भारत देशाच्या विविध कोपऱ्यामधून बंदुकी घेऊन पोरं लढत होते। लढता लढता सीमारेषा ओलांडली गेली होती। भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष झाला होता। विजय मिळवल्याबरोबर दहशतवाद्याच्या 2 गोळ्या त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये गेल्या होत्या। तो पोरगा वयाच्या 25व्या वर्षी धरणीला पडला होता। मुजरा करून देशासाठी निघून गेला। भारत देशाच्या झेंड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली पोरांनो आणि ती बॉडी विमानानं ओझरच्या विमानतळावर आली। तिथून ती बॉडी गावामध्ये आली। 1 लाख लोक वाटी लावायला होती रे। ज्यावेळेला बापानं झेंडा सरकवला, बायको गेली होती, रडला नव्हता। अपंग हाताने भाकरी करताना रडला नव्हता। एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शिळेवरती पाहिला, धाड दिशी बाप खाली कोसळला। यशोदा आता माहेरी जाण्याच्या तयारीत होती। नवऱ्याला पाहिलं, बेशुद्ध झाली रे पोरांनो। तिला नाशिकच्या सरकारी इस्पितळात ऍडमिट केलं। तर 6 दिवसानं शुद्धीवर आली। तर 7व्या दिवशी तिला मुलगी झाली। हातामध्ये बाळ, कपाळाचं कुंकू निघून गेलं। हातात अपंग हाताचा सासरा पदरामध्ये पडला। ऐका, या घटनेला 18, 19, 20, 21, 22, 23 जवळजवळ 5 वर्ष पूर्ण झाली। प्रत्येक वर्षी 11 तारखेला माझं कीर्तन असतं। तिथं जिथं त्याची माती झाली त्या स्मृतीस्थळावर माझं कीर्तन असतं। 5ही कीर्तन युट्यूबला आहेत। दरवर्षी ती माझी यशोदा माझी बहीण आहे। मला देवानं सख्खी बहीण दिली नाही, चुलत बहीण दिली नाही, मावस बहीण दिली नाही। या देशातल्या जेवढ्या वीर पत्नी आहेत त्या माझ्या बहिणी आहेत। मी त्यांना बहीण मानतो। माझ्याजवळचे पैसे, माझ्याजवळची साडी त्यांना पोहोच करतो। तुम्ही युट्यूबला पाहू शकता। दरवर्षी कीर्तन करतो, दरवर्षी तिचा सन्मान करतो। ऐका रे, 10,000 लोक कीर्तनाला येतात। तिला जर तुम्ही विचारलं ना, बाई तुला नवरा नाही, आता कसं जगायचं? ती म्हणते आता या मुलीकडे बघून जगायचं, अपंग हाताच्या सासऱ्याकडे बघून जगायचं। अशी खूप मुलं आहेत पोरांनो, देशासाठी जातात रे, आपल्यासाठी प्राण झेलून जातात रे। हो, तिला विचारलं मी आता या बोलीला काय बनवायचं? ती मला म्हणते, बघ तुझ्यासारखा मामा आहे ना, तिला सुद्धा आपण मिलिटरीमध्ये भरती करूया आणि तिच्या बापाच्या जागावर तिला पाठवूया। ती देशाची सेवा करेल बाबा, माझ्या नवऱ्याचं नाव ती रोशन करेल। काय मागणे महाराज?